Hello dear students, welcome to Global Online Marathi. In this class, we will see some important concept in ecology. तर चला आजच्या लेक्चरला आपण सुरू करूया की जी काही या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत आणि ज्याच्यावर रिपीटेडली तुम्हाला इकॉलॉजी मध्ये क्वेश्चन विचारले जातात ते आजच्या क्लासमध्ये आपण बघूया. तर याच्यामधली पहिली टर्म जी आहे ऑटो इकॉलॉजी आणि सिन इकॉलॉजी. ऑटो इकॉलॉजी म्हणजे काय की जेव्हा आपण इकॉलॉजी मध्ये सिंगल स्पेसिसचा आणि त्याच्या इन्व्हायरमेंट सोबतच्या इंटरॅक्शनचा स्टडी करतो तर त्याला आपण ऑटो इकॉलॉजी म्हणतो. आणि ही टर्म जी असते आहे ती फ्रेडरिक सिम्पर यांनी दिली होती. आणि याचा फोकस जे आहे सिंगल इंडिव्हिज्युअल जो आहे त्याचा अडॉप्टेशन, त्याची लाईफ सायकल आणि त्याचा बिहेवियर स्टडी करणं ही ह्या टर्म ऑटो इकॉलॉजी मध्ये आपण ह्या गोष्टी पाहतो, अडॅप्टेशन, लाईफ सायकल आणि बिहेवियर. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल आहे पायनस सिल्वेट्रिस, ज्याला की स्क्वॉट पाईन म्हणतात. तो की जो डिफरंट सॉइल टाईपला वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतो. तर हे झालं ह्याचं एक्झाम्पल. तर ह्याच्यानंतर पुढचं आहे सिन इकॉलॉजी. ह्याच्यामध्ये आपण कम्युनिटी आणि त्याच्या इंटरॅक्शनचा इथे स्टडी करतो. तर ह्याच्यामध्ये कम्युनिटी आणि इंटरॅक्शन म्हणजे काय की अगोदर तर सर्वात बेसिक इकॉलॉजीचा युनिट कोणता आहे? इंडिव्हिज्युअल आहे. इंडिव्हिज्युअल पासून परत जे ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पेसिस बिलॉंग्स टू सेम एरिया ॲट पर्टिक्युलर टाइम. म्हणजे काय एका स्पेसिसचे एका प्रदेशात राहणाऱ्या आणि एका पर्टिक्युलर टाइम मध्ये एका प्रदेशात राहणाऱ्या आपण इंडिव्हिज्युअलला काय म्हणतो? स्पेसिस म्हणतो. स्पेसिस म्हणजे काय एकाच प्रजातीचे सॉरी पॉप्युलेशन म्हणजे काय की एका स्पेसिसचे जे इंडिव्हिज्युअल असतील त्यांच्या ग्रुपला काय म्हणतो आपण? स्पेसिस म्हणतो, जे की इंटरब्रीड करू शकतील. तर हे झालं स्पेसिस. तर ते पॉप्युलेशन म्हणजे ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल फ्रॉम सेम स्पेसिस. पहिल्यांदा तर इंडिव्हिज्युअल येणार, त्याच्यानंतर पॉप्युलेशन येणार. एका स्पेसिसचे जे पॉप्युलेशन, एका स्पेसिसचा जो ग्रुप असेल तो पर्टिक्युलर एरियामध्ये राहत असेल आणि पर्टिक्युलर टाइमला. समजा की एखादी स्पेसिस आहे आणि ती कुठे राहत आहे की महाबळेश्वरला अशी एक स्पेसिस आढळून येते आपल्याला आणि ती एका ग्रुपमध्ये राहते, तर त्याला आपण काय म्हणू? तिथे पॉप्युलेशन म्हणू. त्याच्यानंतर जो पॉप्युलेशनच्या नंतरचा पॉइंट येतो तो म्हणजे कम्युनिटी. तर कम्युनिटी म्हणजे काय की कम्युनिटी जी असते ती कित्येक पॉप्युलेशन मिळून बनलेली असते. मल्टिपल पॉप्युलेशन एकत्र येतात, मग पॉप्युलेशन जे असतात वेगवेगळ्या स्पेसिसचे पॉप्युलेशन एकत्र येतात आणि आपल्याला कम्युनिटी, आपण त्याला कम्युनिटी म्हणतो. त्याच्यानंतर ही टर्म जी आहे सिनिकॉलॉजी ही कार्ल स्ट्रायटर यांनी दिलेली आहे. ह्याचा फोकस जो होता तो इकोसिस्टम डायनामिक्स आणि स्पेसिस डायव्हर्सिटी स्टडी. कारण पॉप्युलेशन डिफरंट कम्युनिटी कशापासून बनलेली आहे? डिफरंट पॉप्युलेशन मध्ये, त्याच्यामध्ये डिफरंट स्पेसिस असतील. तर त्यामुळे ही जे असेल की जे सर्व पॉप्युलेशन आहे ते एकमेकांसोबत कशा इंटरॅक्ट करतात, ते इन्व्हायरमेंट सोबत कशा इंटरॅक्ट करतात, परत त्यांची स्पेसिस डायव्हर्सिटी काय, अबंडन्स काय, डिस्ट्रीब्युशन काय, या सर्व गोष्टी आपण सिन इकॉलॉजी मध्ये बघतो. ह्याचं एक्झाम्पल आहे कोरल रीफ इकोसिस्टम विथ कोरल फिश अल्गी. तर काय कोरल इकोसिस्टम असते त्याच्यामध्ये काय काय असतील? कोरल फिश आणि अल्गी हे असतील. बाकीचे काही मायक्रोब्स पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील. तर काय याच्यामध्ये कोरलची एक पॉप्युलेशन आहे, फिशची पॉप्युलेशन आहे, अल्गीची पॉप्युलेशन आहे, मायक्रोब जे असतील त्यांची पॉप्युलेशन आहे. तर हे वेगवेगळ्या इथे पॉप्युलेशन मध्ये आपण जे इंटरॅक्शन आहे ते स्टडी करतो आणि त्यांची डायव्हर्सिटी इथे स्टडी करतो. तर पुढची टर्म आहे इकोलॉजिकल इक्विलन्स. तर इकोलॉजिकल इक्विलन्स मध्ये काय असते की दोन जे अनरिलेटेड स्पीसीज आहेत ते सेम ट्रेट सोबत इव्हॉल्व्ह झालेले असतात आणि ते दोन्ही स्पीसीज डिफरंट रिजन मध्ये असतात. तर डिफरंट रिजन म्हणजे काय, डिफरंट रिजन मधल्या स्पीसीज काय होत आहेत? सेम ट्रेट सोबत, म्हणजे डिफरंट रिजन मधल्या अनरिलेटेड स्पीसीज सेम ट्रेट सोबत इव्हॉल्व्ह होत आहेत. त्यामागचं कारण काय असू शकते की जो इव्होल्युशनरी फोर्स त्यांच्यावर अप्लाय होत आहे तो सेम असतो. तर ह्याच्यामध्ये तिथली क्लायमॅटिक कंडिशन दोन्ही रिजनची जर सेम असेल तर तिथे काय होईल मग की त्या दोन्ही स्पेसिसला त्या क्लायमॅटिक कंडिशनला अडॉप्ट करण्यासाठी सिमिलर ट्रेट डेव्हलप करावे लागतील. तर ह्याच्यामध्ये हे जे आहे कन्व्हर्जंट इव्होल्युशनचं रिझल्ट आहे. कन्व्हर्जंट इव्होल्युशन म्हणजे काय की दोन्ही ज्या स्पेसिस आहेत त्या सिमिलर मॅनर मध्ये काय होतील, म्हणजे दोन्ही स्पेसिस मध्ये सिमिलर कॅरेक्टर डेव्हलप होतील.
जरी ते फिनोलॉजिकली अँसेस्टर त्यांचे जरी वेगळे असले तरी ते सिमिलर मॅनर मध्ये इव्हॉल्व्ह होत आहेत, कारण तिथं इव्होल्युशनरी फोर्स त्या पद्धतीने अप्लाय होत आहे सेम इन्व्हायरमेंटल कंडिशन. त्याचे एक्झाम्पल आहे ऑस्ट्रिच आणि इमस, हे दोन्ही पण फ्लाइटलेस बर्ड आहेत. दोन्ही वेगवेगळ्या कंटिनेंट मध्ये आढळतात, तरी पण ह्यांच्यामध्ये सेम इव्होल्युशन झालेलं आहे. त्याचं एक्झाम्पल परत काय, कॅक्टा आहे, जे की नॉर्थ अमेरिका आणि युफोर्बिया मध्ये आढळते. तर कॅक्टाय जो आहे तिथे ना दोन्हीकडे क्लायमेटिक कंडिशन कशी आहे, डिझर्ट लाईक क्लायमेटिक कंडिशन आहे. डिझर्ट लाईक क्लायमेटिक कंडिशन असल्यामुळे तिथे काय, की त्या वॉटर कन्झर्व करणं त्या दोन्ही स्पेसिस साठी काय नेसेसरी आहे, की सर्वाइव्ह जर करायचं असेल त्यांना, तर वॉटर कन्झर्व करणं ही त्यांची नेसेसिटी आहे. तर ह्याच्यामध्ये असे मॉडिफिकेशन होतील कॅक्टाय आणि युफोर्बियामध्ये, जरी ते डिफरंट अनरिलेटेड जरी असले तरी असे मॉडिफिकेशन होतील की त्याच्यामध्ये वॉटर कन्झर्वेशन केलं जाईल. जसं की थिक थिक जे असेल क्युटिकल डेव्हलप केलं जाईल. जे स्ट्रोमाटा आहेत त्यांची ओपनिंग क्लोजिंग रेग्युलेट केली जाईल. त्याच्यानंतर जे लीव्स आहेत त्यांना स्टोरेज ऑर्गन मध्ये कन्वर्ट केलं जाईल. तर हे सर्व मॉडिफिकेशन होतील. त्याच्यानंतर इकोफिन्स किंवा इकेट्स, हे जे आहे फिनोटिपिक व्हॅरिएशन आहे इन्व्हायरमेंटल चेंजमुळे कॉज झालेलं. हे जे आहे हे जेनेटिक नसते आणि टेम्पररी असते आणि रिव्हर्सिबल असते. म्हणजेच काय, की एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे हे काय होणार नाही, पास होणार नाही. म्हणजे प्युअरली टेम्पररी आहे. इन्व्हायरमेंटल कंडिशन जशी चेंज होईल तसं हा जो झालेला चेंज आहे तो रिव्हर्स होईल. याच्यामधले एक्झाम्पल काय आहेत, रॅन्युकल्स लिव्स आहेत वॉटर मधले आणि लँड मधले. म्हणजे इथं काय इन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज होत आहे, त्यानुसार त्या रॅन्युकल्सचे लिव्ज आहेत त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन दिसत आहे. पुढचा आहे हायड्रेंजिया. हायड्रेंजियाचे जे फ्लावर असतात ते जेव्हा आपण हायड्रेंजिया जेव्हा आपण काय करतो, सॉइल ऍसिडिक सॉइल मध्ये ग्रो करतो, म्हणजे लेस दॅन 6, तर तिथे काय होणार, फ्लॉवर्स कसे असतात, ब्ल्यू असतात. तर त्याच्या मागे कंडिशन, त्याच्या मागचं जे रिझन काय आहे, की जी ऍसिडिक सॉइल असेल तिथे काय होते, की अल्युमिनियम आयन्स आणि अल्युमिनियम आयन्स जे असतात मोर सॉल्युबल असतात. ते मोर सॉल्युबल असल्यामुळे ते प्लांट रूट थ्रू अब्झॉर्व केले जातात, आणि हे जे अल्युमिनियम आयन्स आहेत ते काय करतात, की जे अँथोसायनिन आहे त्याच्यासोबत रिॲक्ट करतात आणि तिथे ब्ल्यू कलर फॉर्म करतात. तेच जर आपण सेम प्लांट काय केला, न्यूट्रल टू अल्कलाइन सॉइल मध्ये जर ग्रो केला, तर आपला तिथे पिंक पिगमेंटेशन बघायला भेटेल. कारण अल्कलाइन सॉइल मध्ये काय असेल, की जो अल्युमिनियम आयन आहे तो डिझॉल्व प्रॉपरली सॉल्युबल होणार नाही. त्याच्यानंतर मग तो काय होणार, त्याच्यानंतर ती जी अँथोसायनिन सोबत जी अल्युमिनियम आयन्सची रिॲक्शन होत होती ती होणार नाही. मग इथे पिंक कलर आपल्याला भेटेल. तर हे काय फक्त कशामुळे, हे कशामुळे चेंज दिसत होता, एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे. जसंच की आपण हायड्रेंजिया अगोदर कशामध्ये ग्रो केला, समजा अल्कलाइन सॉइल मध्ये ग्रो केला तर तिथं पिंक कलर दिसेल, आणि नेक्स्ट जनरेशन मध्ये तोच काय केला आपण ऍसिडिक सॉइल मध्ये जर ग्रो केला तर तिथं ब्ल्यू कलर दिसेल. तर हा काय टेम्परेचर होता एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो इकोटाईप आणि गिल्ड, हे दोन कन्सेप्ट आहेत. तर ह्याच्यामध्ये इकोटाईप जो आहे तो जेनेटिकली डिस्टिंक्ट पॉप्युलेशन अडॅप्टेड टू इन्व्हायरमेंट. ही पॉप्युलेशन जी असेल ती काय जेनेटिकली डिस्टिंक्ट आहे, आणि स्पेसिफिक इन्व्हायरमेंटल कंडिशनला त्यांनी काय, ते काय झालेले आहेत, अडॅप्ट झालेले आहेत. स्पेसिफिक इन्व्हायरमेंटल कंडिशनला अडॅप्ट होण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, जेनेटिकली ते काय आहे, डिस्टिंक्ट आहेत. आणि अडॅप्टेशन जे आहे फिक्स आहे, आणि पोटेन्शियल सबस्पेसिस ही समजा की एक स्पेसिस आहे आणि ते दुसऱ्या इन्व्हायरमेंटल कंडिशनला ग्रो होते, तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, की जेनेटिक डिस्टिंक्शनेस आहे, जेनेटिक चेंज आलेले आहे त्या स्पेसिफिक इन्व्हायरमेंटला अडॅप्ट होण्यासाठी. तर हे जे अडॅप्टेशन आहे ते फिक्स आहे, आणि ही सब स्पेसिस असू शकते, ही डायरेक्टली दुसऱ्या स्पेसिसची दुसऱ्या दुसरी स्पेसिस जरी होऊ नाही शकली तरी ही सब स्पेसिस असू शकते एखाद्या ह्याची. आता हायड्रेंजियाच एक्झाम्पल घ्या, की
हायड्रेंजियाची अशी स्पेसीज आहे की ती एखाद्या इन्व्हायरमेंटल कंडिशनला काय स्पेसिफिकली अडॉप्ट झाली, परमनंटली अडॉप्ट झाली, त्याच्यामध्ये जेनेटिकल चेंजेस आलेत. आणि जरी आपण त्याचे इन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये चेंजेस जरी केले तर त्याच्यामध्ये चेंज येत नाही, तर आपण त्याला काय म्हणतो, इकोटाईप किंवा इकोस्पेसीज म्हणतो. आणि ही सबस्पेसीज होऊ शकते. एक्झाम्पल काय ह्याचं, अल्पाईन यारो. तर शार्क अल्पाईन यारो याचं एक्झाम्पल काय, अल्पाईन यारो. तर हे हाय अल्टिट्यूड हाय अल्टिट्यूडला ऍज कम्पेअर टू लो अल्टिट्यूड वेगळ्या पद्धतीने डेव्हलप, म्हणजे शॉर्टली कोल्ड अल्टिट्यूडला हे काय होतील, हाय अल्टिट्यूडला शॉर्ट हाईट असेल ह्यांची, आणि लो अल्टिट्यूडला जे हाईट दिसेल ती वेगळ्या पद्धतीची असेल. त्याच्यानंतर डिअर माईस, सॉरी वेटलँड आणि ड्रायलँड राईस व्हरायटी. तर जे राईसचे व्हरायटीज आहेत ते पण काय वेटलँड आणि ड्रायलँड साठी वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप झाल्या असतील. त्याच्यानंतर आहे गिल्ड. गिल्ड जे आहे, इट इज ग्रुप ऑफ अनरिलेटेड स्पेसीज एक्सप्लॉइट सेम रिसोर्सेस अँड ऑर परफॉर्म सिमिलर रोल्स विद इन कम्युनिटी. तर हे काय करतात की इन सिमिलर वे. तर गिल्ड्स जे असतात ते काय करतात की ग्रुप ऑफ स्पेसीज आहेत आणि ते अनरिलेटेड जरी असले तरी जो रिसोर्सेस असतो त्यांचा काय सेम सिमिलर रिसोर्स असतो, आणि सिमिलर वेने ते काय करतात, ते रिसोर्स एक्सप्लॉइट करतात. ही जी टर्म होती रिचर्ड बी रूट यांनी दिली होती, आणि ह्याचा फोकस जो होता रिसोर्स शेअरिंग वर होता. जसं की याचं एक्झाम्पल बघा की नेक्टर फिडर्स, जसं की बीज आहे, बटरफ्लायज आहेत, ह्युमिंग बर्ड आहे, हे सर्व काय आहेत की नेचर फीडर आहेत. हे आता टॅक्झॉनॉमिकली बघायला गेलं तर हे टोटली अनरिलेटेड आहेत. तरी पण ह्यांचा रोल जो आहे, इकोलॉजी मधला, कम्युनिटी मधला जो रोल आहे तो सेम आहे. आणि जे रिसोर्सेस आहेत सर्व सर्व हे जे सर्व फीडर आहेत, नेक्टर फीडर आहेत, सर्व कशावर डिपेंड आहे, नेक्टरवरच डिपेंड आहेत. तर सिमिलर रिसोर्स आहे आणि सिमिलर वेनेस ते काय करतात, त्या रिसोर्सला एक्सप्लॉइट करतात, जसं की नेक्टर फीडर्स. हे 3 एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये. परत सी इटर्स, त्याच्यामध्ये रोडेट्स आणि बर्ड्स इन डिझर्ट्स. तर सी इटर्स हे दोन्ही असू शकतात आणि एक सेम रिसोर्स आहे त्याच्यावर हे डिपेंड आहेत. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे इको टोन आणि इड्स स्पेसिस. तर इकोटोन ही जी टर्म आहे, हे म्हणजे काय, इकोटोन म्हणजे काय, ट्रान्झिशन झोन आहे. हे काय वेगळी बाउंड्री सारखं ही एक बाउंड्री म्हणून काम करते. आणि इथे आपला ट्रान्झिशन झोन दिसतो. आता फॉरेस्ट आहे आणि ग्रासलँड इकोसिस्टम आहे समजा, तर दोन्ही मध्ये काय एक छोटासा ट्रान्झिशन झोन असेल. तो ट्रान्झिशन झोनला काय म्हणतो आपण, इको टोन. आणि ह्याच्यामध्ये इजिपेक्ट आपल्याला दिसून येतो. इजिपेक्ट मध्ये दोन्ही इकोसिस्टम मधल्या ज्या स्पेसीज असतात ते इंटरॅक्ट करतात, आणि त्यामुळे इथे जे बायोडायव्हर्सिटी असते इकोटोन मध्ये सर्वात जास्त असते. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितले, मॅनग्रुव्ह येऊ शकतात, इस्चरीज येतात, आणि फॉरेस्ट अँड ग्रास लँड बाउंड्रीज येतात. जसं की मॅनग्रुव्ह जे आहेत ते टेरेस्ट्रियल फॉरेस्ट आणि मराईन इकोसिस्टम मधलं काय ट्रान्झिशन झोन आहे. त्याच्यानंतर इस्चरीज जे आहेत ते तिथे रिव्हर जी आहे ती काय ती ती जी आहे ओशन फ्रेश वॉटर, रिव्हर मध्ये कोणतं वॉटर असते, फ्रेश वॉटर असते, आणि ओशन्स मध्ये काय असणार, सॉल्ट वॉटर असणार. तर इस्चरीज मध्ये काय होते की सॉल्ट वॉटर जो आहे, म्हणजे फ्रेश वॉटर जो आहे तो काय सॉल्ट वॉटर सोबत मिक्स होतो, त्याला काय इस्चरीज म्हणायचं. त्याच्यानंतर फॉरेस्ट आणि ग्रासलँड बाउंड्री जे असतील इथे वुडेड एरिया जे असतील ते ओपन ग्रासलँड सोबत काय होतील, आपला ट्रान्झिशन झोन त्यांच्यामधला बघायला भेटेल. ई स्पेसीज जे असतील, अशा स्पेसीज असतील ते फक्त इकोटोन मध्येच आपल्याला आढळून येतील. आणि हे जे स्पेसीज असतील, दोन्ही जे दोन्ही हॅबिटॅट मधले रिसोर्सेस, दोन्ही इकोसिस्टम मधले रिसोर्सेस एक्सप्लॉइट युटिलाइज करतील. जसं की एक्झाम्पल काय, डिअर जे की फॉरेस्ट आणि ग्रासलँड इजेस मध्ये आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर रॉबिन्स,
रॉबिन बर्ड जो आहे तो वुडलँड इजेस मध्ये आपल्याला आढळून येतो. ह्याच्यानंतर हॅबिटॅट आणि इकोलॉजिकल निश. तर हॅबिटॅट म्हणजे काय? हे हॅबिटॅट म्हणजे फक्त फिजिकल इन्व्हायरमेंट आहे जिथे की एखादा ऑर्गॅनिझम राहतो. त्या फिजिकल इन्व्हायरमेंटला काय म्हणतो आपण? हॅबिटॅट. आणि ह्या हॅबिटॅट मध्ये त्याला फूड, शेल्टर, सर्व्हायव्हल ह्या सर्व गोष्टी इन्क्लूड होतात. जसं की एक्झाम्पल मध्ये काय, पॉन्ड आहे. पॉन्ड जे हॅबिटॅट आहे ते कोणासाठी आहे? फ्रॉग साठी. कोरल रीफ जे आहे ते क्लाउन फिश साठी हॅबिटॅट आहे. त्याच्यानंतर इकोलॉजिकल निश बघूया. इकोलॉजिकल निश जो असेल तो काय असतो? एखाद्या जो ऑर्गॅनिझम आहे त्याचा फंक्शनल रोल, प्रोफेशनल रोल जो इन्व्हायरमेंट मध्ये असेल त्याला काय म्हणू आपण? इकोलॉजिकल निश म्हणू. ही जी कन्सेप्ट होती ग्रीनेलने दिली होती आणि ह्याच्यानंतर रिफाईन करण्याचं काम चार्ल्स इटोन यांनी केलं होतं. ह्याच्यामध्ये जी इन्क्लूड आहे की ऑर्गॅनिझम कुठं राहतो, ऑर्गॅनिझम काय खातो आणि कसं खातो, आणि परत त्याचं बिहेवियर काय आहे आणि तो दुसऱ्या स्पेसिस सोबत, इन्व्हायरमेंट सोबत कसं इंटरॅक्ट करतो, ह्या सर्व गोष्टी इथे येतील. म्हणजे काय काय इन्क्लुडेड आहे? हॅबिटॅट आहे, त्याचं डाएट आहे, बिहेवियर आहे आणि इंटरॅक्शन आहे. म्हणजे काय, त्या ऑर्गॅनिझमला लागणारे सर्व, ऑर्गॅनिझमच्या सर्वायला लागणारे सर्व गोष्टी कशामध्ये बघतो आपण? इकोलॉजिकल निश मध्ये बघतो. त्याचं एक्झाम्पल काय? फ्रॉग. जस फ्रॉग जे आहेत इन्सेक्ट फीडर आहेत. सॉरी, फ्रॉग जे आहेत इन्सेक्ट ला प्रेडेट करतात. इन्सेक्ट साठी प्रेडेटर आहेत आणि जे स्नेक आहेत त्यांच्यासाठी प्रे आहेत. आणि परत बीचं जर एक्झाम्पल बघितलं ते पॉलिनेटर आणि नेक्टर म्हणून काम करतात. तर आपण इकोलॉजिकल निश मध्ये काय बघतो? हॅबिटॅट, डाएट, बिहेवियर आणि इंटरॅक्शन कसं आहे ते, आणि त्याचा इकोलॉजिकल रोल जो असेल, फंक्शनल रोल जो असेल, त्याला आपण काय म्हणतो? निश म्हणतो. त्याच्यानंतर टेरिटरी. टेरिटरीमध्ये एरिया ऍक्टिव्हली डिफाइन्ड बाय इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप्स. तर ह्याच्यामध्ये काय की एखादा वाघाची टेरिटरी म्हणली जाते की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये फक्त काय की तो जो इंडिव्हिज्युअल असतो तो त्यांनी ती टेरिटरी बनवली असते. म्हणजे त्या एरियामध्ये तो दुसऱ्याचा इंटरफिअर कोणाचा होऊ देत नाही. याचा जे पर्पज आहे तर ते पूर्ण जे पूर्ण जो एरिया आहे त्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह फूड, मेट्स आणि शेल्टर मिळवणं हा त्याचा पर्पज आहे. त्याच्यामध्ये ऍग्रेशन थ्रू बाउंड्रीज मार्क केले जातात. एक्झाम्पल आहे जे टायगर्स मेकिंग फॉरेस्ट टेरिटरी. त्याच्यानंतर बर्ड डिपेंडिंग नेस्टिंग साईट. हे काय झाले? टेरिटरीचे एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर गॉस प्रिन्सिपल ऑफ एक्सक्लुजन. हा प्रिन्सिपल जो कोणी दिला होता? गॉस यांनी दिला होता. त्याच्यामध्ये दोन जे स्पेसिस आहेत ते डेफिनेटली टाइम पर्यंत कोएक्झिस्ट करू शकत नाही. जर दोन स्पेसिस काय सेम रिसोर्स एक्सप्लॉइट करत असतील तर ते इनडेफिनेट टाइम पर्यंत तिथे काय करू शकत नाहीत? कोएक्झिस्ट करणार नाही. त्याच्यामध्ये एक स्पेसिस काय दुसऱ्याला आउट कॉम्पीट करून टाकेल. हे रिसोर्सेस साठी जे कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये एक स्पेसिस दुसऱ्या स्पेसिसला आउट कॉम्पीट करून टाकेल. तर परत काय करण्यात आलं? ह्या दोन्ही कल्चर जे आहेत तर त्या दोन्ही कल्चरला काय करण्यात आलं की एका ह्याच्यामध्ये ग्रो करण्यात आलं. एकाच जे प्लेट असेल त्याच्यामध्ये ग्रो करण्यात आलं. तर हे ग्रो केल्यानंतर त्यांनी ऑब्झर्व केलं की स्पेसिस जे पॅरामेशियम ऑरेला आहे त्याला कॉर्डेटम जी स्पेसिस ऑरेला जी आहे ती काय करत आहे? कॉर्डेटम ह्या स्पेसिसला आउट कॉम्पीट करत आहे. इथे कॉर्डेटमची तुम्ही हे ग्रोथ बघू शकता, ही नेग्लिजिबल आहे. अगोदर तर ते ग्रोथ होताना दिसत आहे, मात्र नंतर जी आहे एका टाइम नंतर जी ऑरेला ही स्पेसिस आहे ती काय करत आहे? दुसऱ्या स्पेसिसला आउट कॉम्पीट करत आहे. ह्या स्पेसिस ह्याचे गौस प्रिन्सिपल मध्ये हेच सांगितले की दोन जे कॉम्पिटिटर स्पेसिस असतील जे एका सेम रिसोर्सेस वर काय डिपेंड असतील ते काय करू शकत नाहीत? इंडिपेंडेंट टाइम साठी कोएक्झिस्ट करू शकत नाहीत. एका वेळानंतर एक स्पेसिस दुसऱ्या स्पेसिसला काय करेल? कॉम्पिट आउट करून टाकेल. त्याच्यानंतर पुढचा आहे इकोलॉजिकल निश कन्सेप्ट बघायचा आहे. आता इकोलॉजिकल
निश बघितलाय आपण. इकॉलॉजिकल निश मध्ये काय म्हणलं की जर हे इकॉलॉजिकल निश म्हणजे काय, हे जो प्रोफेशनल एरिया किंवा कम्युनिटी मधला रोल जो आहे एखाद्या स्पेसिसचा, तर त्याला काय म्हणलं आपण, इकॉलॉजिकल निश म्हणलं. आणि ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होणार की सर्वायवलसाठी त्या ऑर्गॅनिझमच्या जे जे गोष्टी लागणार आहेत ते सर्व येणार त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये डाएट येणार, हॅबिटॅट येणार, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल कंडिशन येणार आणि त्याचा इकॉलॉजिकल रोल, हे सर्व इकॉलॉजिकल निश मध्ये येतील. तर इकॉलॉजिकल निश साठी वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे कन्सेप्ट दिले होते. तर ग्रेनेल या सायंटिस्टने 2004 ला इकॉलॉजिकल निश डिफाईन करताना सांगितलं होतं की फिजिकल एन्व्हायरमेंट निश जे आहे फिजिकल एन्व्हायरमेंटच्या बेसिसवर आणि रिसोर्स त्या स्पेसिफिक जिओग्राफिकल एरियामध्ये काय असतील ह्या बेसिसवर त्यांनी काय केलं होतं, हे इकॉलॉजिकल निश डिफाईन केलं होतं. तर ह्याच्यामध्ये ग्रीनल यांनी काय सांगितलं होतं की फिजिकल स्पेस आहे किंवा स्पेसिस जी जो हॅबिटॅट ऑक्युपाय करतो तो म्हणजे त्याचा स्पेस, जो काय असेल निश असेल, हे ग्रीनलनी कन्सेप्ट दिली होती. मग याला काय म्हणलं गेलं, ग्रीनलच्या ज्या निशला काय म्हणलं गेलं, स्पेशल निश. म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर स्पेस, फिजिकल स्पेस मध्ये किंवा हॅबिटॅट मध्ये जो स्पेसिस जिथे राहते स्पेसिस, त्याला ग्रीनलनं काय सांगितलं होतं, ही हा काय असेल त्याचा निश असेल असं ग्रीनलनं सांगितलं होतं. त्याच्यानंतर ट्रॉपिक निश ही कन्सेप्ट ऑडम यांनी दिली होती. याच्यामध्ये म्हणजे ऑर्गॅनिझमचा फूड मध्ये रोल असेल त्याला इम्पेसाइज केलं होतं. ह्याच्यामध्ये तो प्रायमरी कंझ्युमर आहे आणि कोणत्या दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर इट करतो या गोष्टीवर फोकस करण्यात आला होता. जसं की एक्झाम्पल मध्ये आपण काय बघू शकतो, ट्रॉपिकल निश मध्ये हार्बिव्हर, कार्निव्हर, डिकम्पोजर यांची जी ट्रॉपिक ट्रॉपिक पोझिशन आहे फूड वेब मध्ये, त्याच्यावर ही निश कन्सेप्ट ऑडम यांनी दिली होती. ऑडम यांनी सांगितलं होतं की जी रोल असेल फूड वेब मध्ये तो म्हणजे त्याचा काय असेल, निश असेल. मग परत हचिसन आले 1957 मध्ये. त्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं की जो निश ही कन्सेप्ट असते ही मल्टी डायमेन्शनल असते. म्हणजेच काय की एका कोणत्याही फॅक्टरवर ही डिपेंड नसेल आणि प्रत्येक जो इन्व्हायरमेंटल फॅक्टर असेल तो तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जसं की लाईट, टेम्परेचर, फूड टाईप, ह्युमिडिटी, हे सर्व फॅक्टर तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. कोणताही एक फॅक्टर जो असेल, एक किंवा दोन फॅक्टर, हे फक्त ऑर्गॅनिझमवर अफेक्ट करत नाही, तर ऑर्गॅनिझमवर मल्टिपल फॅक्टर अफेक्ट करतात. म्हणून त्यांनी काय सांगितलं हचिसननं की जो निश असेल त्याच्यामध्ये मल्टिपल फॅक्टर इन्क्लुडेड असेल. तो निश जो असेल तो मल्टी डायमेन्शनल असेल, त्याच्यामध्ये एक फॅक्टर नसेल तर मल्टिपल फॅक्टर असतील. तर पहिल्यांदा जो ग्रीनेल आला होता त्यांनी काय सांगितलं होतं की जे निश म्हणजे काय असते की जे फिजिकल स्पेस असते जे की एखाद्या ऑर्गॅनिझमनं ऑक्युपाय केली, म्हणजे ते म्हणजे त्याचा निश असं ग्रीनेलनं सांगितलं होतं. त्याला आपण स्पेशल निश म्हणलो. त्याच्यानंतर ट्रॉपिक निश आलं जे की ओडमनं दिलं होतं. ओडमने सांगितलं होतं की फूड वेब मध्ये जी ट्रॉपिकल पोझिशन आहे एखाद्या ऑर्गॅनिझमची तो म्हणजे निश असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर हचिसन आले. हचिसननं म्हणलं की निश जो असतो तो मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह असतो तो आणि जे सर्व इन्व्हायरमेंटल फॅक्टर एखाद्या ऑर्गॅनिझमवर काय करतात, एफेक्ट करतात. म्हणून जे निश आहे त्याच्यामध्ये मल्टिपल थिंग्स इन्क्लुडेड असल्या पाहिजे. जसं की एक दोन गोष्टी फॅक्टर इन्क्लुडेड असण्यापेक्षा मल्टिपल थिंग्स इन्क्लुडेड असेल, जसं की टेम्परेचर, मॉइश्चर, फूड अवेलेबिलिटी, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड असल्या पाहिजे असं आचिसन यांनी सांगितलं. त्या कन्सेप्टला काय म्हणतो, एन डायमेन्शन निश असं म्हणलं जातं. पहिल्यांदा तर ट्रॉपिक निश बघूया. तर ट्रॉपिक निश मध्ये त्यांनी काय सांगितलं की फूड वेब मध्ये जी पोझिशन आहे ती इकोलॉजिकल रोल जो आहे तोच म्हणजे त्याचा काय निश असं ट्रॉपिक निश मध्ये सांगितलं. आणि ही कन्सेप्ट कोणी दिली, ओडम यांनी दिली. त्याच्यानंतर स्पेसिफिक लोकेशन विदिन इकोसिस्टम मध्ये जी लोकेशन आहे तेच म्हणजे त्याचं काय निश आहे असं सांगितण्यात आलं. आणि ह्याचं एक्झाम्पल काय, हार्बिव्हर ऑक्युपाय डायव्हर्स निश विदिन इकोसिस्टम. हार्बिव्हर जे आहेत ते जे इकोसिस्टम मध्ये रोल प्ले करतात ते ह्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर एन डायमेन्शन निश, याच्यामध्ये मल्टिपल फॅक्टर ऑर्गॅनिझमचं निश डिफाईन करतात असं यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये डायमेन्शन इन्क्लूड रिसोर्सेस, इंटरॅक्शन, एन्व्हायरमेंटल कंडिशन, हे सर्व गोष्टी इन्क्लुडेड असतील. आणि ह्याचं एक्झाम्पल जर बघायचं गेलं
तर ट्रॉपिक निश याचं एक्झाम्पल जर बघायला गेलं तर जे बर्ड आहे, तो एक बर्ड आहे समजा, तर त्याच्यावर खूप गोष्टी अफेक्ट करतात. जसं की टेम्परेचर, त्याचा प्रे असेल, नेस्टिंग साईट लोकेशन, या सर्व गोष्टी अफेक्ट करतात. हे काय झालं, एन डायमेन्शन. तर पहिल्यांदा तर आपण काय बघितलं होतं, की स्पॅशियल निश जे की ग्रीनेलने दिलं होतं. त्याच्यामध्ये जे स्पॅशियल निश आहे त्याच्यामध्ये काय काय सांगितण्यात आलं, फिजिकल पोझिशन. आणि फिजिकल पोझिशन जी असेल एखाद्या ऑर्गॅनिझमची, त्याला निश म्हणण्यात आलं. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणला तर जे बर्ड आहेत ते एका रेन ट्रीच्या डिफरंट कॅनोपी मध्ये राहतात. तर मग त्या जी कॅनोपी असते, म्हणजे एक बर्ड अपर लेअरला राहत असेल तर त्या बर्डचं ते अपर लेअर काय असेल, निश असेल. त्याच्यानंतर ट्रॉपिक निश मध्ये काय, की जो ऑर्गॅनिझम आहे तो त्याचा जो फूड मधला रोल असेल त्याच्यावर त्याचं काय केलं जात होतं, ट्रॉपिक निश म्हणजे निश डिफाईन केलं जात होतं. जसं की हार्बिव्हर आहेत, कार्निव्हर आहेत आणि डिकम्पोजर आहेत. तर त्यांची सर्वांचं एक एक म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या निश मध्ये राहतात. त्याच्यानंतर हचिसनचा होता तो की मल्टिपल फॅक्टर्सवर डिपेंड होता. पुढच्या नंतर आपल्याला ह्याच्यानंतर निशचे टाईप बघायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये दोन टाईप येतात. पहिलं तर आहे फंडामेंटल निश आणि दुसरा आहे रिअलाइज्ड निश. तर फंडामेंटल निश जो असतो त्याच्यामध्ये कम्प्लीट सेट ऑफ कंडिशन असतात, फुल कंडिशन असतात, इन्व्हायरमेंटल कंडिशन असतात, अनलिमिटेड रिसोर्सेस असतात आणि कोणत्याही कॉम्पिटिटरचं इथे कॉम्पिटिशन नसते. आणि ऑर्गॅनिझम इथे त्याच्या फुल पोटेन्शियलने रिप्रोड्यूस करू शकतो आणि सर्व्हाइव्ह करू शकतो. मात्र फंडामेंटल निश जो आहे तो रिअल नाही, कारण कोणत्याही इन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये जर बघितलं तर कॉम्प्युटर काय असणार, प्रेझेंट असणारच. आणि रिसोर्सेस काय अनलिमिटेड नसतील. त्याच्यानंतर निश रिअलाइज्ड निश आहे, हा ऍक्च्युअल निश आहे, रिअल निश आहे आणि याला इकोलॉजिकल निश पण म्हणलं जाते. ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये करंट कंडिशनला जो ऑर्गॅनिझम आहे त्यांनी जी इन्व्हायरमेंटल म्हणजे जी इन्व्हायरमेंट मध्ये पोझिशन ऑक्युपाय केलेली ती आपण कन्सिडर करतो. आणि ह्याच्यामध्ये कॉम्प्युटर प्रेझेंट असतो आणि रिसोर्सेस पण याच्यामध्ये अनलिमिटेड नसतात. तर इथे फंडामेंटल निश आणि रिअलाइज निश बघू शकता तुम्ही. फंडामेंटल आणि रिअलाइज निश समजण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट बघूया, कॉर्नेल्सने केलेला. त्याच्यामध्ये कॉर्नेल्सने काय केलं, रॉकी शोर्स जे आहे स्कॉटलँडचे त्याच्यावर दोन स्पेसिसचं बिहेवियर ऑब्झर्व केलं. एक बार्नाकलच्या दोन स्पेसिसचं बिहेवियर ऑब्झर्व केलं. त्याच्यामध्ये बॅलनस आणि थॅलमस या दोन स्पेसिस होत्या. तर थॅलमस ही स्पेसिस आहे, स्मॉल बार्नाकल्स आहेत ते आणि अप्पर लेअरला दिसून येतात आपल्याला. आणि बॅलनस जे आहे ते लार्ज बार्नाकल आहेत आणि ते लोअर जो झोन असेल तो डॉमिनेट केला असेल त्यांनी. तर ह्याच्यामध्ये काय केलं, की पॅनल्स यांनी काय केलं, की ॲट अ टाइम एक एक स्पेसिस रिमूव्ह करून बघितली आणि त्याची जी ग्रोथ होते ती कशी होते ते बघितलं. तर ह्याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये त्यांनी काय केलं, जी बॅलन्स आहे त्याला रिमूव्ह केलं. मग बॅलन्स रिमूव्ह केल्यानंतर तिथे फक्त थॅमॅलस राहिला. थॅमॅलस काय करत होता, की लोअर रिजन जो पण आहे त्याला पण डॉमिनेट करत होता. म्हणजे खालच्या रिजन मध्ये पण तो अगोदर कुठं वरच्या रिजन मध्ये होता फक्त, मात्र बॅलन्सला रिमूव्ह केल्यानंतर तो खालच्या रिजन मध्ये पण काय होता, डॉमिनेट करत होता. आता ह्याच्यामध्ये जो बॅलन्सचा रिअलाइज्ड आणि फंडामेंटल निश असेल तो आता इथे सिमिलर आहे. कॉम्पिटिशन इथे प्रेझेंट नसल्यामुळे इथे बॅलन्सचा फंडामेंटल आणि रिअलाइज्ड निश सिमिलर आहे. अगोदर जो बॅलन्सच्या प्रेझेन्स मध्ये थॅलॅमस राहत होता तो त्याचा फक्त काय होता, रिअलाइज्ड निश होता. मात्र जेव्हा आपण तिथून कॉम्पिटिटरला काढून टाकत आहोत तिथं रिसोर्सेस अनलिमिटेड होत आहेत. मग तिथे त्याचा कोणता निश झाला आता, रिअलाइज्ड फंडामेंटल निश झाला. कारण तो जेवढे एक्सपॅन्ड होऊ शकत होता विदाउट कॉम्पिटिटर तो एक्सपांड होईल. त्याच्यानंतर दुसरी स्टेप मध्ये काय केलं, थॅलॅमसला रिमूव्ह करण्यात आलं. मात्र थॅलॅमसला रिमूव्ह केल्यानंतर पण बॅलन्स जे आहे तो खालच्याच रेंज मध्ये प्रेझेंट होता. जसं की थॅलॅमस मध्ये आपण बघितलं ते बिहेवियर इथं दिसलं नाही आपण, कारण बॅलन्सला आपण जेव्हा रिमूव्ह केलं तेव्हा थॅलॅमस लोअर रिजन मध्ये पण काय करत होता, ग्रो होत होता. मात्र इथे तसलं दिसलं नाही आपल्याला, कारण इथे काय होत आहे,
बॅलन्स जो आहे तो फक्त खालच्या रिजन मध्येच राहत आहे, वरच्या रिजन मध्ये तो मूव्ह होत नाही. मग ह्याच्यामध्ये काय केलं, बॅलन्स जे आहे अं, ह्या पूर्ण एक्सपेरिमेंट वरून आपल्याला काय केलं, बॅलन्स न लोअर रिजन मधून थॅलॅमसला काय केलं, रिमूव्ह केलं. नाहीतर थॅलॅमस जो आहे तो लोअर रिजन मध्ये पण चांगलं ग्रो करू शकतो. तर ह्याच्यामध्ये जो रिअलाइज्ड निश होता, जो बॅलन्सचा रिअलाइज्ड आणि फंडामेंटल निश आहे तो काय सिमिलर आहे. मात्र थॅलॅमसचा फंडामेंटल निश आणि रिअलाइज्ड निश हा काय सिमिलर नाही, कारण थॅलॅमस खालच्या रिजन मध्ये पण ग्रो करू शकतो. मात्र जेव्हा बॅलन्स प्रेझेंट असतो, बॅलन्स त्याला काय करतो, आउट कॉम्पिट करतो आणि तिथे त्याची ग्रोथ होऊ देत नाही. मग फंडामेंटल निश मध्ये सिम्पली काय की तिथं कॉम्पिटिटर प्रेझेंट नसणार आणि रिसोर्सेस काय रिसोर्सेसचं फुल्ली ऍक्सेस असणार, हे फंडामेंटल निश. आणि त्याच्यानंतर रिअलाइज्ड निश जो आहे तो रिअल आहे आणि तिथं कॉम्पिटिटर प्रेझेंट असणार. कॉम्पिटिटरच्या प्रेझेन्स मध्ये जी ग्रोथ असेल त्याला आपण रिअलाइज्ड निश म्हणतो, आणि कॉम्पिटिटरच्या जेव्हा प्रेझेंट नसेल त्या निशला काय म्हणतो, फंडामेंटल निश म्हणतो. त्याच्यानंतर निश ओव्हरलॅप बघूया की निश ओव्हरलॅप काय, की जेव्हा दोन स्पेसिस जे आहेत सेम रिसोर्सेस दोन स्पेसिसला रिक्वायर्ड असतात, की सेम रिसोर्सेस वर दोन्ही पण स्पेसिस फीड करतात, तर तेव्हा तिथे कॉम्पिटिशन क्रिएट होतो. सिम्पली एक्झाम्पल आहे की एका घरात दोन मुलं आहेत आणि फ्रीज मध्ये एकच आईस्क्रीम आहे समजा, तर त्या दोघांचं त्या आईस्क्रीम साठी काय कॉम्पिटिशन सुरू होईल. तसंच इथं आपण एन्व्हायरमेंट मध्ये पण आपल्याला बघायला भेटते, जेव्हा दोन स्पेसिस आहेत आणि सेम रिसोर्सेस आहेत तर तिथे कॉम्पिटिशन सुरू होते, ते रिसोर्स युटिलाइज करण्यासाठी. तर त्या मग मग ह्याच्या परत दुसरी एक इकोलॉजिकल टर्म आहे की कॉम्पिटिशन मिनिमाइज करण्यासाठी आणि सर्व्हायव्हल चान्सेस इन्हान्स करण्यासाठी काही स्पेसिस काय करतात, एन्व्हायरमेंट मध्ये निश डिफरन्शिएशन करतात. निश डिफरन्शिएशन म्हणजे काय, निश आहे ते डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं. तर ह्याच्यामध्ये निश डिफरन्शिएशन काय असते, की जो निश आहे त्याला काय केलं जाते, स्प्रेड करून घेतलं जाते, स्प्लिट केलं जाते. तर त्यामुळे काय कॉम्पिटिशन कमी होणार आणि सर्व्हायव्हल चान्सेस तिथं काय होणार, इनहान्स होणार. ह्यालाच निश पार्टिशनिंग पण म्हणतो आपण. निश डिफरन्शिएशनलाच काय म्हणतो, निश पार्टिशनिंग पण म्हणतो. ह्याच्यामुळे कॉम्पिटिशन रिसोर्सेस साठी कमी होते आणि मल्टिपल स्पेसिस एकाच इकोसिस्टम मध्ये सर्व्हाइव्ह होण्यासाठी सर्व्हाइव्ह होतात. तर ह्याच्यामध्ये चार टाईपचे परत डिफरन्शिएशन आहेत. पहिले आहे टेम्पोरल डिफरन्शिएशन. टेम्पोरल डिफरन्शिएशन मध्ये स्पेसिस काय सेम रिसोर्सेस जो आहे तो डिफरंट टाइम मध्ये युटिलाइज करतील. म्हणजे काही स्पेसिस काय नॉक्टर्नल असतील आणि काय डायोनल ऍक्टिव्हिटीज दाखवतील. म्हणजे काही स्पेसिस त्याच्यामध्ये काय करतील, दिवसा तो रिसोर्स एक्सप्लॉइट करतील आणि काही रात्री. मग त्यामुळे ते जे कॉम्पिटिशन आहे त्यांच्या दोन्हीमध्ये ते रिड्यूस होईल. डिफरंट टाइम मध्ये इथे काय केलं जाईल, जो रिसोर्स आहे तो एक्सप्लॉइट केला जाईल. त्याच्यामध्ये बर्ड स्पेसिस इन ग्रासलँड फॉरेस्ट अट डिफरंट टाइप्स अट डे. तर बर्ड स्पेसिस जे आहेत ते डिफरंट टाइपला जे फीडिंग करून काय करतात, जो कॉम्पिटिशन आहे ते रिड्यूस करतात. त्याच्यामध्ये स्पेसिस वन जी आहे ती काय करणार, 9 to 12 PM पर्यंत काय करणार, तो पर्टिक्युलर रिसोर्स युटिलाइज करणार. आणि त्याच्यानंतर दुसरी स्पेसिस 12 to 3 PM असं युटिलाइज करणार. ह्याच्या दोन्ही मधला जो ओव्हरलॅप आहे, दोन्ही मध्ये जो कॉम्पिटिशन आहे ते मिनिमाइज होईल. त्याच्यानंतर येतो स्पॅशियल डिप्रिशिएशन. स्पॅशियल डिप्रिशिएशन मध्ये काय, की जे स्पेसिस आहे ते डिफरंट फिजिकल स्पेसेस ऑक्युपाय करतील सेम एन्व्हायरमेंट मध्ये, जसं की कॅनोपी, ट्री कॅनोपी. इथं बघू शकता की निश डिफरन्शिएशन झालेलं आहे हॅबिटॅट पार्टिशनिंग करून. त्याच्यामध्ये रिसोर्सेस साठी जे कॉम्पिटिशन आहे ते मिनिमाइज करण्यात आलंय. ह्याच्यामध्ये बघू शकता हे डिफरंट स्पेसिस काय करतात, डिफरंट एरिया ऑक्युपाय करतात. त्यामुळे इथे काय होईल की एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होणार नाही आणि कॉम्पिटिशन मिनिमाइज होऊन जे सर्व्हायव्हल चान्सेस असतील ते एकाच इकोसिस्टम मध्ये इन्हान्स होतील. त्याच्यानंतर मॉर्फोलॉजिकल पार्टिशनिंग. ह्याच्यामध्ये काय करण्यात येते की जे मॉर्फोलॉजिकल
चेंजेस दिसून येतात. ह्याच्यामध्ये आपण गॅलापागोस आयलँडवरचे जे बर्ड्स आहेत ते इथे बघू शकतो. त्यांच्यामध्ये डिफरंट ते सर्व अगोदर काय करत होते, सेम रिसोर्सवर एक्सप्लॉइट करत होते. मात्र त्याच्या काळानुसार काय झालं की मॉर्फोलॉजिकल चेंजेस केले आणि बिग साईज डिफरंट आहे. त्या तिथे काय करतील, मग बिग साईज डिफरंट असल्यामुळे ते डिफरंट फूड रिसोर्सेसवर काय करतील, एक्सप्लॉइट डिफरंट फूड रिसोर्सेस एक्सप्लॉइट करतील. जसं की जे सीड साईज आहे, जे लार्ज बिग साईज असतील त्यांनी ते काय लार्ज सीड्सवर फीड करतील, मीडियम बिग साईज वाले मीडियम सीड्सवर, आणि स्मॉल जे बिग साईज वाले आहेत ते स्मॉल सीड्सवर फीड करतील. आणि ह्यामध्ये त्यांचं जे फूड साठी कॉम्पिटिशन आहे ते मिनिमाइज होईल. मिनिमाइज होईल आणि जे एका सिस्टम मध्ये त्यांचं एकाच इकोसिस्टम मध्ये सर्वायवल चान्सेस पण वाढतील. हे डार्विनचे प्रिन्सेसचं एक्झाम्पल बघू शकतो आपण. त्याच्यानंतर कंडिशनल पार्टिशन, ह्याच्यामध्ये स्पेसिस डिफरन्शिएशन जे आहे, ह्याच्यामध्ये कंडिशनल पार्टिशन मध्ये सिजनल डिफरन्शिएशन आपण बघतो. ह्याच्यामध्ये रिसोर्सेस जे आहेत सीजनल चेंजेस नुसार काय केले जातील, पार्टिशन केली जाईल. ह्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या स्पेसिस आहेत ते वेगवेगळ्या इयर ऑफ पिरियड ऑफ टाइम, इयरच्या पिरियड ऑफ टाइम मध्ये ग्रो होतील. त्यामुळे डायरेक्ट कॉम्पिटिशन इथे काय डिक्रीज होईल. जसं की आता ह्याच्यामध्ये स्पेसिस 1 बघू शकतो आपण, की स्पेसिस 1 जी आहे ती रेनी सीझन मध्ये डॉमिनेट आहे आणि तिला ती हाय ह्युमिडिटी आणि अबंडंट वॉटर रिसोर्सेसला अडॉप्ट झालेली आहे. तर ह्याची पूर्ण लाईफ सायकल कुठं रेनी सीझन मध्ये होईल स्पेसिस 1 ची. स्पेसिस 2 विंटर सीझन मध्ये ग्रो होईल आणि स्पेसिस 3 जी आहे ती समर सीझन मध्ये ग्रो होईल. ह्याला स्पेसिस 3 साठी रिक्वायरमेंट काय असेल, लॉंग डे, लाईट आवर्स आणि हाय टेम्परेचर. तर हे सीझनल डिफरन्शिएशन पण इथे दिसून येते. तर थँक्यू. आजच्या क्लाससाठी एवढंच. या सर्व कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. चांगल्या पद्धतीने मेमोराईज करा आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकतात. आणि आपली जी प्रीमियम बॅचेस चालू झालेल्या आहेत त्यांना पण लवकरात लवकर एनरोल करा, कारण आता सध्या स्पेशल ऑफर चालू आहेत. थँक्यू.